नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मरीमाता मंदिरासमोरील अतिक्रमण तात्काळ हटवा, वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे मनपा प्रशासनाला निवेदन। धुळे शहरातील गट क्रमांक 4 कामगार मैदान येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या मालकीच्या मरीमाता मंदिरासमोरील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आलेली असून या संदर्भात आज समाज बांधवांनी मनपाचे सहाय्यक आयुक्त किशोर सुडके यांना निवेदन दिले। गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरासमोर काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलेले आहे। परिणामी भाविकांना दर्शनासाठी अडथळे निर्माण होत आहे। परिसरात अस्वच्छतेची समस्या देखील वाढलेली आहे। त्याकरिता हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज समाजाच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे मरीमाता मंदिरापाशी आधुनिक बांधकाम करण्यात आले त्या संदर्भात समस्त पेठ विभाग गवळी समाजाचे कार्यकारी आयुक्त मॅडम अर्ज द्यायला आले होते ते अतिक्रमण काढावे आणि रस्ता मोकळा करून द्यावा मंदिराचा। त्यासाठी आम्ही अर्ज द्यायला आलो सगळे वीरशैव लिंगायत गवळी समाज पेठ विभाग। वर्षापासून मंदिर आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात काही वर्षापूर्वी महागाई अतिक्रमण केलं होतं लोकांनी, ते काढण्यासाठी समाजांनी वापस अर्ज दिले होते। आताही थोडं भरपूर प्रमाणात अतिक्रमण होत आहे, जेणेकरून समाजी जागा आहे ती काय व्यवहार जागा नाही, तर ती जागेचं अतिक्रमण काढून ती जागा मोकळ्या करण्यासाठी, कारण की दरवर्षी सगळं असतो, सगळं असताना समाज प्रत्येक समाजाचे जनावर आले तिथं पूजेला येतात, तिथं बसायला जागा नाही, ती जागा रस्त्यावर जायला थोडीशी बोट उडलेली जागा समाजाची वैयक्तिक कुणाची नाही आहे। आणि जर वैयक्तिक असं कुणा जर वाढला असेल या माध्यमातून सांगतोय तर कोणी वैयक्तिक देशापोटी अर्ज फाटे करायला असेल तर समाज जागा असल्यामुळे सगळा समाज आलेला आहे, तर इथं कुणालाही कमी या जास्त एखादा प्रयत्न करू नये। आणि ते समाज जत्रा असल्यामुळे भरपूर प्रमाणात गवळी समाज येतोय आणि या निमित्ताने आयुक्त मॅडमला सांगणं आहे तर समाजाची जी जागा आहे ती आम्हाला पट्ट्यात लवकरात मोकळी करून देणे आणि तिथं वॉल कंपाऊंड मारून देणे एवढंच म्हणणं आहे। आणि जेणेकरून ह्याच्या पुढे कुणी अतिक्रमण करू नये, अन्यथा आम्ही आजी पुढे कारवाई करत राहू, कुणाच्या दबावापोटी हे काम करत नाही।